जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम जय राम जय जय राम। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे यो जातो मरुदंश जोक्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथयो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरः क्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रपूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता भक्ता श्रीरामसमर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। आदरणीय परमपूज्य श्रीधर स्वामींनी समर्थ पंचरत्न समर्थ पंचकम नावाचं स्तोत्र त्यांच्यासाठी रचलेलं आहे। त्याच्यातलं एक एक फक्त पद मी घेते रोज आता। मातृगर्भतो जात शुक्तितो मौक्तिकं ते यथा देशधर्मामृतं यो हि श्रीसमर्थं प्रणौमितं श्रीसमर्थं प्रणौमितं श्रीसमर्थं प्रणौमितं। दासबोध निरूपण समूहावरील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ साधकांना निरूपणकारांना आणि मुख्य म्हणजे आदरणीय क्षीरसागर सरांना श्रीरामांना श्री समर्थांना आपल्या श्रोते जगदीश मूर्ती आपल्या हृदयस्थ आत्मारामाला वंदन करून आजच्या निरूपणाला प्रारंभ करत आहे। आज आपण युगधर्म निरूपण या समासावर विचार करणार आहोत, चिंतन करणार आहोत। पण 14वा जो दशक आहे याचं नावच आहे अखंड ध्यान नाम आणि आपण सगळ्यांनी त्याच्यावर पहिले 6 जे समास आहेत त्याच्यावर चिंतन केलेलं आहे। पण थोडासा मला जो काही त्यातला महत्त्वाचा भाग वाटतो किंवा आढावा घेण्यासाठी या समासापर्यंत येण्यासाठी थोडंसं काही सांगावंसं वाटते। पांगारकर महोदय असतील, बेलसरे असतील किंवा रवींद्र पाठक आहे, संकेत कुबडीमध्ये अशी बरीचशी वचनं किंवा त्यांनी जो काही आढावा घेतलेला आहे तो खूप आपल्याला समजून घेण्याजोगा आहे। आता याच्या आधीचा जो समास होता, दशक होता, तो नामरूप नावाचा आणि त्याच्यातले निश्चळ परब्रह्मापासून सगळे
समास आपण अभ्यासलेले आहेत. आता याचं नावच आहे अखंड ध्याननाम. मला फार म्हणजे आता सध्या आपण सगळीकडूनच ऐकतो आहोत की अखंड ध्यान ही जी समर्थांची संकल्पना आहे ती त्यांनी इथं आपल्याला सांगितलेली आहे. समर्थांना सगळ्या गोष्टी या अखंड लागत होत्या, अखंड अपेक्षित होत्या. आणि अध्यात्म ही सुद्धा काही सवडीनुसार करायची गोष्ट नाही, तर ते एक जीवनव्रत आहे. व्यावहारिक जीवन आणि पारमार्थिक जीवन असा भेद समर्थांना मान्यच नाही आहे. आणि म्हणून माणसाला प्रत्येक क्षणाला अध्यात्म जगता आलं पाहिजे. अध्यात्म ही काही सवडीनं करायची गोष्टच नाही आहे. म्हणून परमपूज्य दिगंबर दास महाराज म्हणायचे की ध्यान म्हणजे 24 तास जागरूकता. आध्यात्मिक कामं मनापासून आणि एकाग्रतेनं करायची असतात आणि व्यवहार हा कसा तरी उरकायचा असतो, असा गोड गैरसमज अनेक पारमार्थिक मंडळींमध्ये दिसतो. आपल्याला समर्थ आता आजचा जो युगधर्मामधला आपण शिकणार आहोत त्याच्यामध्ये समर्थसुद्धा आपल्याला हेच समजावून देत आहेत की अध्यात्म तर आवश्यकच आहे, एकाग्रतेनं करायचंच आहे, पण व्यवहारसुद्धा कसा तरी करायचा नाही. अखंड ध्यान या शब्दाद्वारे समर्थांना असं सुचवायचे की माणूस अष्टप्रहर साधनेत असावा. त्याचं प्रत्येक कर्म ध्यान बनून जावं. त्याचं चालणं, बोलणं, स्नान करणं, कपडे धुणं, अंथरूण घालणं, कपाटात कपडे ठेवणं, कपड्यांना इस्त्री करणं, प्रत्येक कर्म उपासना बनून राहावं. किती सोपं सांगितलं हो की आपल्या दैनंदिन जीवनातल्या प्रत्येक कृतीमध्ये आपल्याला फक्त राम आठवावा. म्हणून ज्ञानदेवांनी सुद्धा म्हणलेलं आहे ना, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, असोनी संसारी जीव वेग करी. पुढे पहा, तर स्वधर्म यज्ञ त्यांनी म्हणलेलं आहे. ज्ञानदेवांनी सुद्धा स्वधर्म यज्ञ म्हटलेला आहे. आणि हा यज्ञ नित्य यज्ञ आहे, तो आपला नित्य चालू राहायला पाहिजे असं ते आपल्याला सांगतात. आपल्याला सगळ्या उपनिषदांचा सुद्धा अभ्यास झालेला आहे थोडा जाता येता. तर ईशावास्य उपनिषद हे पहिलं उपनिषद आहे आणि त्याच्या पहिल्याच मंत्रात ऋषींनी काय म्हटले की हे सगळं जग हे भगवंताचं आच्छादन आहे आणि जर सर्वत्र परमात्मा नटलेला आहे तर एखादं कर्म उपासना ठरावी आणि एखादं कर्म व्यवहार ठरावा, हा भेद कशासाठी करायचा. सगळीकडे परमेश्वर का दिसू नये. माणसानं जगाचं केलेलं हे जे विभाजन आहे ते वास्तविक नसून कल्पित आहे. आपण असे कंपार्टमेंट करतो की हा भाग म्हणजे अध्यात्म, हा भाग म्हणजे व्यवहार, प्रपंच. व्यवहारात चूक होणं हे परमार्थ पचनी न पडल्याचं लक्षण आहे. परमार्थ जर माणसाला पचनी पडलेला असेल, अंगी मुरलेला असेल, तर व्यवहारसुद्धा त्याचा न धडपडता, न चुका करता, मन अस्थिर न करता हा होऊ शकतो. आणि समर्थांच्या अखंड ध्यानात आता त्यांनी जे ओळीनं पहिले जे घेतलेले आहेत ते समास म्हणजे निस्पृह लक्षण, चातुर्य लक्षण, काव्यनिर्मिती, कीर्तन करणं, भिक्षा मागणं, ह्या ज्या सगळ्या वरवर साध्या दिसणाऱ्या गोष्टी आहेत त्यांचासुद्धा अंतर्भाव केलेला आहे. मला रामकृष्ण परमहंसांचं एक वचन आठवते की शारदा मातांबद्दल त्या म्हणायच्या की माझ्यापेक्षा माताजींचा अधिकार मोठा आहे. माझ्यात भाव दाटून आला की मी कर्म करू शकत नाही, ती त्याच भावामध्ये स्वयंपाक पाणी करू शकते. आणि मला आजही सांगायला आनंद होतो की सगळ्या ज्या महिला वर्ग आहे या सगळं काम करत करत करत, संसार करत करत, गृहस्थाश्रम चालवत चालवत भगवंताची आराधना करत असतात. अगदी पोळ्या करताना जे जे तुम्ही कर्म करता त्यावेळेला कुठलंही स्तोत्र म्हणा, देवाचं नाव घ्या, रामाचं नाव घ्या. तर हे जसं शारदा मातांना जमत होतं तसाच प्रत्येक स्त्रीचा अधिकार हा म्हणजे त्यांचा अधिकार हा सामान्य माणसाच्या लक्षात येणं कठीण आहे म्हणतात. आणि आपल्या वाट्याला जे आलेलं आहे त्यापेक्षा काहीतरी वेगळं करीत राहणं याला लोक अध्यात्म समजतात. हा समज आपला जर या समासापासून आपण दूर केला,
अर्थात आपण सगळे जाणकार आहात, खूप वेळा ही पारायणं झालेली आहेत, निरूपणं चालू आहेत आणि मुरायला लागलेलं आहे. पण तरीसुद्धा व्यवहारात कुठेतरी आपली आचरणामध्ये अशी फारकत व्हायची शक्यता असते की होते, काही प्रसंग घडतात आणि त्यामुळं आपलं हे ध्यान विस्कळीत होतं. तर आपल्या वाट्याला आलेलं प्रत्येक कर्म हे भगवंताच्या अनुसंधानात करीत राहणं, याला श्री समर्थ अखंड ध्यान म्हणतात. आणि अशी सहजावस्था प्राप्त झालेला मनुष्य कधीही परमार्थाचं स्तोम माजवत नाही. आम्हाला हे करायचं आहे, आम्हाला ते करायचं आहे, मला आज हे काम करायला वेळ नाही आहे. मला एकदम आठवण झाली म्हणून सांगते एक किस्सा माझ्याच आयुष्यातला. आणि परमार्थाचं स्तोम माजवणार नाही किंवा मी प्रदर्शन करणार नाही, मात्र त्यांची आंतरस्थिती लक्षात घेण्यासारखी आहे. उच्च दर्जाचा साधक व्हावा, त्याच्यासाठी अखंड ध्यान नाम हे दशकाचं नाव दिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी कोणकोणते विषय घेतलेत, आत्तापर्यंत 6 विषय किंवा 6 विचार आपण ऐकलेत. पहिला आहे निस्पृह लक्षण. थोडक्यात सांगते आता, कारण तुम्ही ते इतकं छान अभ्यासल्यानंतर मी जास्त सांगण्याची गरज नाही आहे. पण समर्थांनी जेव्हा भारतभर प्रवास केला, जागोजागी हनुमंताची देवालय उभी केली, मंदिरामध्ये मंदिरालाच मठाचं रूप दिलेलं आहे आणि असे 1100 मठ त्यांनी स्थापन केल्याची आपल्याला नोंद आहे. पण प्रत्येक मठावर जेव्हा मठपती नेमला जायचा तेव्हा समर्थांच्या शिष्यांची संख्या 1400पर्यंत झालेली होती. आणि काही शिष्य हे गृहस्थाश्रमी असायचे, काही ब्रह्मचारी होते. ब्रह्मचारी महंतांवर आचारविचाराची बंधनं जास्त होती, त्याला समर्थ निस्पृह म्हणतात. आणि निस्पृह हा प्रत्येक आत्ताच्या काळातसुद्धा महंत म्हणजे आपण प्रत्येकजण महंत बनू शकतो आणि प्रत्येकानं निस्पृह राहायला पाहिजे असं मला तरी वाटतं. की आपण अगदी मठच पाहिजे, आपल्याला मठाधिपतीच व्हायला पाहिजे असं नाही. आपल्या आपल्या समाजामध्ये, आपल्या एखाद्या नगरामध्ये आपण राहत असतो आणि त्या समाजाची सेवा हे जर व्रत आपण घेतलं, सामाजिक नेता, आपण प्रत्येकजण नेता बनू शकतो. आणि म्हणून समर्थ निस्पृह महंत असं म्हणतात. ज्याला समाजाचं नेतृत्व करायचे त्यानं ह्या नियमांचं काटेकोर पालन करायला पाहिजे आणि समाजापुढं आदर्श निर्माण करायला पाहिजे. त्यानं काही एक जागी राहायचे असं नाही, त्यांनी भ्रमण करावं. किती सगळ्या गोष्टी छान सांगितलेल्या. ते कोणाच्या हातातलं बाहुलं होता कामा नये महंत, नाहीतर परमार्थाचं फार मोठं नुकसान होतं आणि आपण कोणीतरी फार मोठे समाजसेवक आहोत असा अहंकार तर अजिबात नको. अहंकाराचा वारा न लागो राजसा. मग अशी सांगता सांगता एक चरण राहिलं होतं की वेदशास्त्रे उभारी बाह्या सदा असोनी संसारी जिव्हे वेगू करी. वेदशास्त्रे उभारी बाह्या सदा. तर या संसारामध्ये असूनसुद्धा आपण जर हरिनामाचा अधिकाधिक छंद लावला आणि वेद आणि शास्त्र हात उभारून आपल्याला सांगत असतात की नामस्मरणासारखं दुसरं साधन नाही. वेदसुद्धा तसे पंगू ठरलेले आहेत, पण नाम साधना ही अतिशय सोपी आहे आणि ती आपल्याला रोज करता येईल. म्हणून ज्ञानदेवांनीसुद्धा निस्पृह महंतानं कोणत्या गोष्टी टाळाव्यात ते सुद्धा सांगितलेलं आहे. की रजोगुणी प्रापंचिक माणसाचं एक प्रस्थ असतं, तिथे जाऊ नये. म्हणजे श्राद्ध, पक्ष, बारसं, नवस, वास्तुशांत, साठीशांत, साखरपुडा, व्रतांचं उद्यापन अशा कार्यक्रमात भाग घेऊ नये आणि तिथलं दूषित अन्न खाऊ नये. समर्थांनी सुद्धा असे आपल्याला अनेक काही नियम म्हणूया किंवा व्रतही सांगितलेली आहेत. पुढचं आहे भिक्षा. मला भिक्षा निरूपण तर फार आवडलेलं आहे की समर्थांना लोकसंग्रहाची आवड होती. म्हणजे त्यांनी भिक्षा कशासाठी सांगितलेली आहे तर भिक्षेच्या मागं नवनवीन माणसं जोडायची, ते उद्दिष्ट आहे. म्हणून वार लावून जेवणं किंवा अन्नछत्रात जेवणं श्री समर्थांना मान्य नव्हतं. त्यांनी आपल्या शिष्य परंपरा जी सुरू केलेली होती, सगळ्यांची चरित्र आपण ऐकली असतील की अक्काबाई, वेणाबाई, कल्याणस्वामी, भीमस्वामी, सतीबाई हे महत्त्वाचे शिष्य समर्थांना भिक्षेतून प्राप्त झालेले आहेत. आणि भिक्षा हे काही पैसे गोळा करण्याचं साधन नव्हतं, तर माणसं गोळा करण्याचं साधन होतं.
आणि ब्राह्मणांनी सुद्धा अर्थार्जनासाठी एखादा व्यवसाय करणं हे समर्थांना मान्यच नव्हतं. 4 धर्माची आणि 4 आश्रमांची कर्तव्य ही सगळ्यांनी सांगितली, भगवद्गीतेतही सांगितलेली आहेत, भागवतातही सांगितलेली आहेत. आणि त्याचं सतत आपण चिंतन नव्हे आचरण करायला पाहिजे. आता ही भिक्षा पद्धत खरं म्हणजे पूर्वीपासून संस्कृतीत आलेली आहे. भगवान दत्तात्रेयांनी सुद्धा नवनाथ परंपरेतील सगळे साधू, निवृत्ती ज्ञानदेव हे सगळे भिक्षा मागायचे. अधिक भिक्षेबद्दलही जास्त बोलण्यात अर्थ नाही आहे. पण समर्थांचं भिक्षापात्र हे समाजाला भार ठरलेल्या भिकाऱ्याचं पात्र नव्हतं. आजही आपल्याला माहिती आहे की गडावरचा आता उत्सव होतो, चाफळच्या उत्सवाच्या वेळेला सुद्धा ज्या वेळेला शिवाजी महाराजांच्या असं म्हणतात की त्यांची जी त्यासाठी आवश्यक असणारं मदत किंवा सहाय्य याला उशीर झाला आणि सगळे शिष्य भांबावले गेले, तेव्हा समर्थ म्हणाले एका रात्रीत त्यांनी हे सगळे श्लोक लिहून काढले आणि आपल्या सगळ्या शिष्यांना हा श्लोक म्हणायचा आणि भिक्षा मागायची. ही जी सुरुवात केली, जय जय रघुवीर समर्थ, तर ती महत्त्वाची होती की राष्ट्राच्या निर्मितीसाठी भिक्षा पद्धतीचा समर्थांनी सदुपयोग करून घेतला. तसा इतरांनी क्वचितच करून घेतला असेल असं आवर्जून सांगावं असं वाटतं. कवित्व कला पुढचा जो समास आहे तिसरा, थोडासा वेळेचा बघते आता. तर कोणत्याही राष्ट्राचं भवितव्य हे त्या तरुण पिढीवर अवलंबून असतं. आणि मराठी भाषेत हल्ली तर इतकं काव्य बनतं आहे, पण समर्थांनी काव्याचे प्रकार सांगितले, धीट, पाठ, प्रासादिक वगैरे. आणि कशासाठी हे प्रासादिक काव्य अपेक्षित होतं, तर भगवंताविषयीचं प्रेम आणि समाजाविषयीची करुणा. समर्थांनी समाज हाच पहिला आपल्या केंद्रस्थानी मानलेला आहे. आणि त्यावेळची परिस्थिती कशी होती आपल्याला माहिती आहे, मुस्लिमांचं राज्य होतं. आणि मग त्याच्या पाठीमागं परोपकाराची प्रेरणा असते. दासबोध, ज्ञानेश्वरी, नाथ, भागवत सगळे ग्रंथ पाहूया, तुकोबांचे अभंग, या सगळ्या प्रकारचं संतांचं वाङ्मय इतकं प्रासादिक आहे की सतत ते गुणगुणत राहावं. साधे मनाचे श्लोकसुद्धा रोज आपण म्हणत राहिलो तर एक मनाला विलक्षण आनंद प्राप्त होतो. आणि साधकानं धीट आणि पाठ वाङ्मयाला स्पर्शसुद्धा करू नये. पारमार्थिक वृत्ती होण्यासाठी प्रासादिक वाङ्मयच उपयोगी पडतं. पुढचे 2 समास कीर्तनासंबंधाचे आहेत की कीर्तन हे सुद्धा कशासाठी, तर समाजाची म्हणजे समाजामध्ये प्रबोधन करण्यासाठी. आणि ते कसं करावं, स्वतःचं कौतुक करणं किंवा गाताना सतत काही हे करणं, आवाज काढणं वगैरे, हे सगळं त्यांना अभिप्रेत नव्हतं. तर कीर्तनाला बसलेल्या श्रोत्यांवर कीर्तनकाराचा प्रभाव असावा आणि त्याचं आचरण आणि व्यासंग याचा त्याला धाक वाटला पाहिजे. सभेत लोक वाटेल तसं वागणार नाहीत. सगळे नियम खूप छान सांगितलेले आहेत. हा खरं म्हणजे संपूर्ण दासबोधामध्ये एकच समास आहे की ज्याचा अर्थ लावण्यासाठी प्रत्येक चरणाचा अर्थ सार्थ दासबोधाच्या आधारे घेतल्याशिवाय कळत नाही. कारण अनुप्रास अलंकाराचा सुंदर असा वापर त्याच्यामध्ये केलेला आहे. पुढचा आहे हरिकथा. म्हणजे हा समाससुद्धा कीर्तनकारांच्या आचारसंहितेचं सांगितलेलं आहे. सगळ्या नियमांचं पालन जरी कीर्तनकारानं केलं तर खऱ्या अर्थानं लोकजागरण. कीर्तन हे लोकजागरणासाठी आहे, धर्मसंस्थापना करण्यासाठी आहे. आणि मग कीर्तनकारानं लोभी नसावं वगैरे सगळ्या त्यांनी कुठल्याही वादात कधी पडू नये, व्यासंगाचा अभिमान नसावा. अहंकार, अभिमान ह्या गोष्टी तर आपल्या आयुष्याला अगदी म्हणजे नाश करणारे आहेत आणि आपण त्याच्यातच गुंतत जातो. तीर्थक्षेत्री त्या देवतांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या थाटामाटानं साजरा करण्यात त्यांचा पुढाकार असावा. लोकांमध्ये हे सगळे संस्कार रुजण्यासाठी त्यांना धडपडायचे. त्या दैवतांसमोर प्रसंगाला अनुसरून व्याख्यान लावावं. आता काल परवाच कृष्णाष्टमी झालेली आहे. मला फार आनंद झाला की आपल्या गावामध्ये सुद्धा हे वातावरण खूप छान आहे. देशामध्ये तर आहेच आहे, पण परदेशामध्ये सुद्धा या गोष्टीचा चांगला प्रसार झालेला आहे. आणि आपले जे भारतीय तिकडे राहतात
मला जरा रुखरुख होती की आम्ही बेल्जियमला गेलो आणि जाण्यापूर्वी मला क्षीरसागर दादांनी सांगितलेलं होतं की तुम्हाला हे 14/7चं निरूपण करायचं आहे. मला प्रश्न पडला एवढे सगळे ग्रंथ मी तिकडे कसे नेणार, म्हणून मी सगळी तयारी करून तिकडे घेऊन गेले होते, वही घेऊन गेले होते महत्त्वाचे, कारण आवश्यक ज्या गोष्टी आहेत ते. आणि तिथं गेल्यावर पाहिलं तर 3.5 तासाचा फरक होता. मग 3.5 तास म्हणजे आपले 6 म्हणजे तिथले 2:30 वाजता मला सुरुवात करायला लागली असती. माझी मुलगी म्हणली, आई 2:30ला उठणं शक्य नाही. म्हणलं मी रात्री लवकर झोपीन. पण देवाची आणि भगवंताची आणि समर्थांची योजना किती चांगली आहे की आमचा 2.5 महिन्याचा तिथला प्रवास संपून आम्ही इथे आलो आणि दुसऱ्या दिवशी दादांनी सांगितलं की 28पासून आपलं निरूपण आहे. म्हणजे सगळी योजना भगवंत कशी करून घेतो आपल्याकडून. आणि म्हणून अद्वैत निरूपणावर या कीर्तनकाराचा भर असावा. अद्वैताचं लोकांवर संस्कार व्हायला पाहिजे आहेत. म्हणून कीर्तन ही कला आहे, व्यवसाय आहे. याच्यावर चर्चा करण्यापेक्षा समाज प्रबोधन आणि आपल्या संस्कृतीचं संवर्धन हे करता आलं पाहिजे. 6वा समास आहे चातुर्य लक्षण. आता बघा, चातुर्य हा एक गुण आहे, महत्त्वाचा आहे. आणि समर्थांनी आपले विषय मांडताना सहज गुण आणि आगंतुक गुण असं सांगितलेलं. पण आपल्याजवळ चातुर्य हा गुण फार महत्त्वाचा आहे. हे त्यांनी सांगतात की जन्मतः आपण काळे असू, कुरूप असू, बुटके असू, कसेही असू, पण आपल्याजवळ जर गुणांची संपदा असेल, जे भगवंतांनी सांगितलेली आहे, 26 गुण दैवी गुण सांगितलेले आहेत, तर तशी संपदा जर आपण आपल्याजवळ संपादित केली तर आपलं आयुष्य हे किंवा आपला परमार्थ आणि आपला संसार या दोन्ही गोष्टी चांगल्या होऊ शकतात. मला एक वाक्य फार आवडले समर्थांनी सांगितलेलं की व्यापती तुका संताप ही म्हण त्यांना मान्यच नाही आहे. कारण निष्क्रियता आणि नैराश्य वाढीला लागेल. लोक काय म्हणतात, किती व्याप करताय तुम्ही, आता तुम्ही रिटायर झाल्या. मी तर काहीच करत नाही. किती लोक काय चांगल्या गोष्टी करत असतात आणि सतत कामात गुंतून राहणं हे आपल्या आरोग्याचं, शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक सगळ्या आरोग्याचं लक्षण. त्यामुळं व्याप तितके वैभव हे जर आपण लक्षात ठेवलं तर आपल्याजवळ सद्गुणांचे म्हणजे साठा किंवा सागर होऊ शकतील आणि दुर्गुणाचा त्याग आपण करू शकतो. आणखी या समासाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे समर्थांना जे मी आत्ता सांगितलं, चातुर्य हवं. ते दुसऱ्यांना फसवण्यासाठी नाही बरं का. आपण काही वेळेला असं व्यवहारात म्हणतो, अरे तो फार चतुर आहे, तो तशा अर्थी चतुर नको आहे. चातुर्याचा अर्थ आहे समाज संघटन, भगवंताचा महिमा वाढवण्यासाठी हवं आहे. आता काही आणि इतका फरक पडतो बघा, तिकडे सुद्धा लोकांमध्ये ही जागृती झाली की नाही, आम्ही सुद्धा दासबोध वाचला पाहिजे. ही जी पारायणाचा आपला एक समूह आहे. आता एवढ्या व्यापामध्ये सुद्धा माझी मुलगी आणि जावयानं ते पटलं. तुम्ही काय करता म्हटलं, अमक्या दिवशी आजच आहे बघा पारायण. तर ते एका दशकाचं पारायण आठवड्यातून 1 दिवस का होईना करायचं. त्यांनी ते स्वीकारलं आणि त्यांनी आता त्यांच्या मित्रमैत्रिणींनाही ते सांगून त्या गोष्टी करतील. तर ही जी गोष्ट आहे ही आपल्याला चातुर्यामधून लक्षात येतं. आणि पैसा मिळवण्यासाठी चातुर्य उपयोगाचं नाही आहे. तर समर्थांना इथं जे अपेक्षित आहे किंवा सगळं घराच्या संदर्भात सजावट करण्यामध्ये अमक्यामध्ये हे नाही आहे. तर शरीररूपी घराची अंतरंग सजावट कशी करावी याचं चातुर्य आपल्याला हवं. अंतरंग आपलं स्वच्छ, शुद्ध, पवित्र असायला पाहिजे. आणि आजचा जो आपला समास आहे युगधर्म निरूपण, आज थोडा वेळ गेलेला आहे, पण मला सगळ्या समासांचं मला स्वतःला वाचल्याशिवाय पुढं काय सांगायचं हा प्रश्न पडलेला होता. कारण दासबोध हा इतका विचारांचा आणि इतक्या सगळ्या परमार्थाचा एक सागर आहे. त्याच्यातनं हे थोडे थोडे मोती वेचून काढायचे. आणि मला कौतुक वाटते, आनंद होतोय, समाधान वाटते आणि सांगावंसंही वाटते की कुठलाही समर्थांचा एक समाज जरी वाचायला घेतला तरी त्यातनं आपल्याला एखादा तरी विचारांचा मोती हा सापडला पाहिजे. आणि तो सापडतोच, तो आपण अंगीकारला पाहिजे. आता युगधर्म निरूपण याच्यावर तर किती सुंदर सुंदर विचार सांगितलेले आहेत. समासाच्या प्रारंभीच समर्थांनी गृहस्थाश्रमाचं कौतुक केलेलं आहे.
आपल्याला शिकायचे आणि आपण तोच जगत आहोत. पण त्यांनी सांगितलेला गृहस्थाश्रम आणि आपण आचरत असलेला याच्यात जर तफावत असेल तर आपण समर्थांचे स्वीकार म्हणजे विचारांचे स्वीकार किंवा हे जे उपदेश आहे हा आजपासून करूया. मुळात हा आश्रमच शब्द म्हणजे आपल्या संस्कृतीनं वेदांनी सगळ्यांनी इतके सुंदर शब्द वापरलेले आहेत की आश्रम म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर ऋषीमुनींचे आश्रम दिसतात, जिथं पवित्र स्थान आहे. आता भागवताची सुरुवातसुद्धा कशी झालेली आहे माहिती आहे आपल्याला, की परीक्षित राजानं त्या ऋषींच्या ध्यानावस्थेमध्ये त्यांच्या गळ्यामध्ये तो नकळत सर्प टाकला मृत, का तर त्याला तहान भूक आवरता आली नाही म्हणून, की ऋषींनी माझी काळजी घेतली नाही, मला विचारलेलं नाही. आता ऋषींचा संसार हा आध्यात्मिकच असतो, पण त्यांच्या भोवती सगळी लहान मुलं खेळत होती, त्यांचा मुलगाही त्यामध्ये होता आणि त्यांनी त्याला शाप दिलेला आहे की 7व्या दिवशी तुला मरण येईल. तर युगधर्म हा युगाचा धर्म आहे. 4 युग होऊन गेली, आता आपण कलियुगात वावरत आहोत आणि सगळ्या युगांचे धर्म समर्थांनी अनेकदा सांगितलेले आहेत, पुढे आहेत. पण इथे ह्याला समासाला नाव त्यांनी युगधर्म का दिलं तर, आणि आश्रम, मुख्य आश्रम गृहस्थाश्रम का श्रेष्ठ मानलेला आहे तर आश्रम हा शब्दच इतका पवित्र आहे. आपलं जीवन जर त्यागमय असेल तर कुटुंब संस्था आश्रम ठरू शकते. तेन त्यक्तेन भुंजिताः, ईशावास्य सांगते की त्यक्तेन त्याग करून भुंजिताः, दुसऱ्याला देऊन आपण स्वीकार करायला पाहिजे. कौटिल्यानं सुद्धा सांगितलेलं आहे की 6वा भाग हा राज्यासाठी दिलाच पाहिजे. तसं आपल्या आता बघा श्रावण महिना सुरू आहे, सगळ्या कथा कहाण्या रोज महिला वाचत असतील, म्हणत असतील. मला त्याच्यामधलं सुद्धा आत्ता सहज सांगता आठवले. अगदी गणपतीची कहाणी आहे, का गणेशा परमेशा तुझी कहाणी, निर्मळमळे उदकाचे तळे, बेलाचा म्हणजे सुवर्णाची कमळे आणि मनचा गणेश मनी वसावा. हा वसा कधी घ्यावा? श्रावण्या चौथी घ्यावा. बघा श्रावणाच्या चौथी म्हणजे बरोबर आत्ता आहे. माही चौथी पूर्ण करावा. संपूर्णाला काय करावं? पशा पायलीचं पीठ काढावं, 18 लाडू करावे, 6 देवाला द्यावे, 6 ब्राह्मणाला द्यावे, 6चं सहकुटुंब भोजन करावं. प्रत्येक कहाणीमध्ये सुद्धा हाच संदेश मिळतो की आपल्याला संसार करत असताना, गृहस्थाश्रम करत असताना इतरांचा आधी विचार करा. आणि म्हणून हा गृहस्थाश्रम श्रेष्ठ कसा आहे हे आपल्याला समर्थसुद्धा समजावून देत आहेत. अगदी कुटुंब संस्था ही जर त्यागमय असेल, प्रत्येक कुटुंबानं असा त्याग केला सर्वांसाठी, तर त्याचा आश्रम होऊ शकतो. आणि माझा आश्रम आहे म्हणायला काहीच गैर वाटायला किंवा कमीपणा वाटून देऊ नये माणसाने. म्हणजे आपल्या घराला, आपल्या कुटुंबाला सुद्धा एक पारमार्थिक आणि पावित्र्याची अशी थोडीशी हे येईल, म्हणजे त्याचा भास होईल, सगळ्यांना होईल. आणि भास होण्यासाठी नाही, जाणवलं पाहिजे. आता पुजारी साधा विचार करू आपण की पुजारी जर पैशाचा लोभी असेल तर मंदिराचं रूपांतर दुकानात होईल. आणि आज तेच अनुभवायला मिळते, सगळीकडे तेच अनुभवायला मिळते. पण तरीसुद्धा आता मोदीजींच्यामुळं अयोध्येत काय किंवा ज्या ज्या चांगल्या संस्था आहेत आपल्या या धार्मिक म्हणू आपण, आता ही स्थानं आहेत पवित्र, तर त्यांना एक चांगलं रूप यायला लागलेलं आहे. आज अनेक तीर्थक्षेत्रांचं व्यावसायिक संस्थात रूपांतर झालेलं आहे. परवाच आमचे एक सहकारी म्हणूया आमच्या ग्रुपमधले, आणि त्यांनी आळंदीला जाऊन पारायण करायचं ठरवलं. ज्या आळंदीला इतकं पावित्र्य ज्ञानदेवांनी जपलेलं आहे, निर्माण केलेलं आहे, ते वेव्ज म्हणतात अजूनसुद्धा आपल्याला तिथे अनुभवायला मिळतात त्या लहरी. पण तिथे म्हणजे मी तो अनुभव घेतलेला नाही, पण त्यांनी सांगितलं आत्ता घटना घडलेली आहे की तिथे बसण्यासाठी 1 तासासाठी आता नियम लावलेले आहेत. 1 तासाचे एवढे दर. ते टाळकरी जर ठेवायचे असतील तर त्यांचे एवढे दर. तुम्हाला जेवण जेवण तर तिथं प्रसाद मिळतोच, पण तरीसुद्धा जेवणाची व्यवस्था करायची असेल तर अमुक.
तर हे थोडंसं मना आणि 11:45 म्हणजे 11 ते 11:45 मी वेळ घेतली असेल तर 11:45लाच घंटा होते, शिट्टी वाजते आणि आपला एक श्लोक वाचून चालला असेल, आपली ओवी अर्धी राहिली असेल, तिथेच थांबा म्हणतात. मग समाज तर सोडून द्या. पण त्या तुलनेनं आजही सज्जनगडावर, शिवथरगडावर ठिकाणी किंवा चाफळला ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी आजही असं व्यावहारिक किंवा ज्याला आपण व्यावसायिक स्वरूप ते दिसत नाही. तिरुपती जा, शिर्डीला जा, अशी मोठमोठाली जी देवस्थानं आहेत त्याचं जे विकृत रूप आपल्याला जिथं विकृत दिसतं, जो भाग सगळा नाही तर तुम्ही म्हणाल की तुम्ही काही मॅडम सगळ्यांबद्दल बोलायला लागलाय, तर तसं नाही. तर या तीर्थक्षेत्रांचं व्यावसायिक संस्थात रूपांतर झाल्याचं आपण पाहतो. आणि ज्याचं अंतःकरण वैराग्यशाली आहे असा माणूस कुटुंबात राहून आदर्श गृहस्थाश्रम स्थापन करू शकतो. एकनाथ महाराज हे याचं उदाहरण मला तरी वाटतं की त्यांनी संसारही चांगला केलेला आहे, कुटुंबाचाही केलेला आहे, समाजाचाही केलेला आहे आणि सगळ्यांपुढे एक आदर्शन घालून दिलेलं आहे. आणि जरी समर्थांनी स्वतः विवाह केलेला नसला तरी चिंता करीतो विश्वाची, म्हणजे सगळं विश्व हे त्यांचं कुटुंब आहे. ज्ञानदेवांनी सुद्धा सगळं विश्व हे त्यांचं कुटुंब मानलेलं आहे. तुकारामांनी कुटुंबात राहूनही सगळ्यांच्या उपयोगी पडण्याचं कार्य केलेलं आहे. सगळेच नामदेव, सगळे संतांची, गोरोबा सुद्धा, की इतके तल्लीन झालेले होते की आपलं बाळ आपल्या पायाखाली गेलं ते सुद्धा नाही, पण पुन्हा ते त्यांनी विठ्ठलाच्या स्मरणाने आणि गजराने पुन्हा प्राप्त झालेलं आहे. म्हणजे अशक्य गोष्टीसुद्धा या शक्य झालेल्या आहेत. म्हणून अंतःकरण जर वैराग्यशाली असेल तर मनुष्य कुटुंबात राहून सुद्धा आदर्श गृहस्थाश्रम स्थापन करू शकतो. याच्या उलट काही माणसं सारखे डोक्यात राग घालून बसतात, घरातून पळून जायचं, निघून जायचं, चिडचिड करायची, भांडणं करायची आणि आपल्या स्वभावात कधीच बदल करायचा नाही, तर ते पारमार्थिक क्षेत्रात सुद्धा गोंधळच घालतील. असे लोक जेव्हा निघून येतात कुठे अशा तीर्थक्षेत्री किंवा अशा आश्रमांमध्ये किंवा अशा पवित्र मंदिरांमध्ये, तर तिथे सुद्धा वादविवाद निर्माण करतात. कित्येकांचं पाहिलेली आहेत उदाहरणं की अशा ठिकाणी नको वाटतं. असं एक शांत प्रसन्न वातावरण पाहिजे आणि घरातून पळ काढणारा मनुष्य समर्थांसारखा विवेकी आणि वैराग्यशाली असला पाहिजे. म्हणजे त्यानं विवेक आणि वैराग्य हे दोन शब्द तर मला फार आवडतात. म्हणजे समर्थांनी त्याचा इतक्या वेळा आपल्यावर हे केलेलं आहे की तुम्ही पुन्हा पुन्हा त्या शब्दांचं आचरण करायला पाहिजे, अवलंब केला पाहिजे. आणि हे प्रत्येकाला जमणार नाही आहे, म्हणून माणसानं विषय सेवन संयमानं करून गृहस्थाश्रम करावा. फार थोड्याच ओव्या आहेत, पण त्या ओव्यातून आपल्याला हा संदेश चांगला मिळणार आहे. आणि समासाच्या शेवटी समर्थांनी 10 ओव्यांमध्ये ब्राह्मण वर्गाच्या अधःपतनाचं वर्णन केलेलं आहे. त्यावेळेला जो समाज सगळा विस्कळीत झालेला होता, समाजाचं नेतेपद ज्या ब्राह्मणांकडं आहे ते जर घसरले तर सगळा समाज हा लयाला जातो. आणि म्हणून ब्राह्मणांचं पतन पाहून समर्थांना अतिशय दुःख होत होतं. या दुःखात कसलाही जातीयवाद नाही आहे खरं म्हणजे, पण ब्राह्मणांचा पुळकाही नाही. ब्राह्मण ही जात म्हणून मानलेलीच नाही, तो वर्ण आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. पण समाजाबद्दल समर्थांना करुणा होती ब्राह्मणांनीच, कारण तो सगळ्यांचा आदर्श आहे. ब्रह्म जानाती ती ब्राह्मण, म्हणजे जो जो ब्रह्म जाणतो, आता कुठल्याही, मी तर ते म्हणते की कुठल्याही वर्णातला असेल आणि त्यानं जर ब्रह्म जाणलेलं आहे, म्हणून सगळे संत बघा सगळ्या ह्याच्या आहेत, पण त्यांनी ब्रह्म जाणलं, त्यांनी परमात्मा जाणला. आणि म्हणून ब्राह्मण हा मोठा विशाल दृष्टिकोन आहे किंवा आचार आहे. आणि त्यांनी जर आचार सोडला, धर्मांतर केलं, तर बाकी वर्णातील माणसांचं अधःपतन होईल. समर्थांच्या काळामध्ये ब्राह्मणांच्या पतनामुळं मुल्ला मौलवींचं प्रस्थ माजलेलं होतं. आजसुद्धा किती प्रकार चाललेले आहेत तुम्हाला सांगते. रोज व्हॉट्सअपवर कोण कोण काय काय मेसेज पाठवतात, चुकून उघडला गेला तरी तो बंद करावासा वाटतो. आणि मुसलमानांनी शक्तीच्या उपयोगानं राजसत्ता तर मिळवलीच होती, पण त्यांनी सगळ्या आपल्या चांगल्या लोकांना
आकृष्ट करून घेऊन आणि आकृष्ट म्हणण्यापेक्षा त्यांची हिंसाच वेगवेगळ्या प्रकारे करून त्यांना स्वधर्म सोडायला लावलेले आहेत. तर आपली धर्मसत्ता स्थापन करण्यात मुसलमानी राज्यकर्ते यशस्वी झाले. यालाच श्री समर्थ युगधर्म असं म्हणतात आणि तो युगधर्म आज आपल्याला पाहायचा आहे, सुरुवात करायची आहे. बघूया जेवढ्या ओव्या सुरुवातीला होतील तेवढे. आता या युगधर्माबद्दल अनेकांनी मतं खूप चांगली सांगितलेली आहेत. आत्ता सांगितलं तसं युगधर्म हा जो काय म्हणू समास आहे, तर आत्ता सांगितलं तसे सगळ्या विषयांवर खूप चर्चा झालेली आहे. पण आपल्या संस्कृतीमध्ये सनातन काळापासून ही जी आश्रम पद्धती चालू आहे, ऋषीमुनींनी घालून दिलेली आहे, ती एक पावन परंपरा आहे. आणि त्यामध्ये प्रामुख्यानं 4 आश्रम आहेत: ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. यामध्ये आश्रम शब्द हा शुचिता आणि सात्विकता दर्शवतो. हे ध्यानात आपण ठेवायला हवं. उपनयन संस्कार झाला की गुरुगृही जाऊन विद्याभ्यास करण्यासाठी, गुरुचरणी तनमनानं राहून ज्ञान संपादन करण्यासाठी ब्रह्मचर्याची रचना केलेली असते. त्याचीही कर्तव्य आपल्याला अनेक ग्रंथामध्ये मिळतात. ब्रह्मचारिणः स्वाध्यायोग्नि कार्याभिषेकौ वैक्षवृत्तित्वम आचार्ये प्राणांतिकी वृत्तिस्तद्भावे गुरुपुत्रे स ब्रह्मचारिणी. स्वाध्याय अग्निकार्य म्हणजे अग्निहोत्र, स्नान म्हणजे पूजा अभिषेक, भिक्षाव्रत आत्ता सांगितलं तसं भिक्षा मागून खाणं, आचार्य असेपर्यंत त्यांच्याजवळ राहणं आणि त्यांच्या अभावी गुरुपुत्राजवळ किंवा बरोबरीच्या ब्रह्मचार्याबरोबर राहणं, हे ब्रह्मचर्याचं किंवा ब्रह्मचार्याचं व्रत सांगितलेलं आहे. म्हणजे संपादन केलेल्या ज्ञानाचं जेव्हा विज्ञान होतं तेव्हा गुरु शिष्याला गृहस्थाश्रम स्वीकारण्यास सांगतो. आणि बहुतेक वेळा गुरुचरण सोडून गृहस्थाश्रम स्वीकारायची अजिबात इच्छा नसते, तशी ओढही नसते. मात्र शिष्याची आत्मिक प्रगती साधणार आहे हे गुरूंना कळतं आणि त्यामुळे ते इच्छा नसताना केवळ गुरु आज्ञाप्रमाण मानूनसुद्धा सत्शिष्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारण्याची अनेक उदाहरणं आहेत. त्याच्यासाठी महत्त्वाचं उदाहरण मला आठवतं की जनार्दन स्वामींनी त्यांच्या सर्वोत्तम शिष्याला, मी आत्ता ज्यांचा उल्लेख केला, एकनाथ महाराजांना पूर्णत्व प्राप्त करून दिलं होतं. पण गुरुचरणांपासून नाथांना क्षणभरही दूर जायचं नव्हतं. मात्र जनार्दन स्वामींनी एकनाथांचा हात हा गिरिजाबाईंच्या हाती सोपवलेला आहे. गृहस्थाश्रम किती श्रेष्ठ आहे ही 1-2 उदाहरणं पाहिली तरी आपल्या लक्षात येईल. आणि तिथून सुरू झाला असा गृहस्थाश्रम. म्हणजे आदर्श गृहस्थाश्रम पाहायचा असेल तर आपण एकनाथांकडे पाहायचं. आणि तीच गोष्ट आपल्याला गोंदवलेकर महाराजांच्या बाबतीत किंवा अन्यही संतांनी, असे आपले जे शिष्य आहेत त्यांना गृहस्थाश्रमाला जोडले. आनंदसागर नावाचे जे आहेत त्यांचे गोंदवलेकर महाराजांचे शिष्य, तर आनंदसागर म्हटलं नाव जरी काढलं तरी कडकडीत वैराग्याची मूर्ती होती. आणि आजन्म ब्रह्मचर्य पाळण्याची तयारी असताना एकदा काय झालं, त्यांच्या आयुष्यातला असा छान प्रसंग सांगितलेला आहे की एका कुठल्या तरी उत्सवाच्या निमित्तानं बरीच खरेदी करायची होती आणि त्यावेळेला लुगडी घेताना या लुगड्यांचा रंग, सूत, पोत असं ते बारकाईनं तपासत होते. आपल्याला माहिती असेल की गोंदवलेकर महाराजांनी किती स्त्रियांना मान सन्मान दिलेला आहे. कुणीही वंदन करायला आले, कुठल्याही कारणाने आले तर ते त्यांची ओटी भरल्याशिवाय पाठवत नव्हते. आणि म्हणून त्यावेळेला तो आनंदसागर जेव्हा लुगड्यांचं पोत पाहत होता, आपण सुद्धा महिला किंवा सगळे लोक आधी ती वस्त्र पाहताना त्याचा पोत बघतो, ते मऊ आहे का, आपल्याला झेपेल का. आणि म्हणून हे लक्षात आलं महाराजांच्या की हा अगदी पोतबीत निरखून पाहतोय. म्हणजे ते म्हणतात की तुम्हाला लुगड्यामधलं एवढं सगळं कळतंय, मग प्रपंच थाटण्यात काय अडचण आहे. कारण तो अगदी कडकडीत ज्याला नैष्टिक म्हणतात ब्रह्मचर्य, तसं त्यांच्याजवळ होतं. असं म्हणून महाराजांनी आनंदसागराला गृहस्थाश्रमात आणलेलं आहे.
त्यांच्याप्रमाणेच एक अंतरंगातील शिष्य रामानंद महाराज म्हणजे पांडुरंग बुवा अगदी विरक्त होते आणि त्यांनीसुद्धा महाराजांच्या आग्रहाखातर गृहस्थाश्रम स्वीकारलेला आहे. तर गृहस्थाश्रम म्हणजे पती पत्नींनी एकत्र येऊन ताटलेला प्रपंच नव्हे, तर गृहस्थाश्रमाचा एवढा संकुचित अर्थ सद्गुरूंना अपेक्षित नाही. पती पत्नींनी एकत्रित राहून नीतिधर्मयुक्त आचरण करून कुटुंब सांभाळणं, त्याचा विस्तार करून मुलांचं संगोपन करणं त्यातील एक भाग आहे. पण गृहस्थाश्रमाचा व्यापक अर्थ समर्थांनी आपल्याला 5व्या ओवीत सांगितलेला आहे. आधी आपण गृहस्थाश्रमाची कर्तव्य काय आहेत, ही कौटिल्य काय सांगतात, मगाशी जशी ब्रह्मचर्याची सांगितली तशी सांगते आणि मग आपण ओव्यांची फक्त सुरुवात करूया. गृहस्थस्य स्वधर्मा जीवस्तुल्यैरसमानर्षिभिर वैवाह्यं ऋतुगामित्वं देवपितृतिथिपूजा भृत्येषु त्यागः शेषभोजनंच. एका ओळीत सांगितलेलं एका वाक्यात की गृहस्थाश्रमात प्रवेश करताना काय करायचे, तर स्वधर्मा जीव हा तुल्यही असमानर्षिभिः म्हणजे ऋषिकुळातील गोत्रातील स्त्रीशी विवाह करायचे, पुत्रप्राप्ती करणं, देव पितर अतिथींची पूजा करणं, सेवकांना भोजन देऊन मग उरलेल्या शेषभोजनाचा स्वीकार करणं, ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या. आता शेषभोजनाचा स्वीकार करणं वगैरे रामाच्या बाबतीत माहिती आहे आपल्याला की सगळ्या प्रजाजनांचं पोट भरलं आहे का. दवंडी पिटवली जायची राज्यामध्ये अयोध्येमध्ये, आणि जर कोणी उपाशी असेल तर त्याला पहिल्यांदा बोलावून त्याला जेवायला घालून मग राम जेवत असायचं. आणि योगायोगानं असं झालं की आम्ही घरात हा गृहस्थाश्रम असा पाहिलेला आहे की आमचे आईवडील ज्या वेळेला नोकरी करत होते दोघंही, पण आपल्या घरातल्या आपल्या सगळ्या नोकरांना चाकरांना सगळं दिल्याशिवाय त्यांचं पोट भरल्याशिवाय आपण जेवायचं नाही. म्हणून त्याग ही गोष्ट या ऋषिकुळाप्रमाणे आपल्या गृहस्थाश्रमातसुद्धा पाळली गेली पाहिजे. आता आपल्याला माहिती आहे की विश्वामित्र ज्या वेळेला जनकनगरीला मिथिलेला रामलक्ष्मणांना घेऊन गेले, विवाह झाला आणि परत आल्यावर श्रीराम अयोध्येतील सगळ्या प्रजाजनांचं मी जे आत्ता सांगितलं तसं दौंडी पिटून सगळं चौकशी करायचे. तर ही जी परंपरा आहे ही या गृहस्थाश्रमात पाळली गेली पाहिजे. मग वानप्रस्थ आहे, संन्यासाश्रम आहे, त्यांचीही अशीच लक्षणं सांगितलेली आहेत. वानप्रस्थस्य ब्रह्मचर्यं भूमौ शय्या जटाजीनधारणं अग्निहोत्र होत्राभिषेकौ देवता पितृतिथी पूजा वन्यश्चाहारः. आता हल्ली कोणी वानप्रस्थ असं करत शकत नाही आहे की ब्रह्मचर्य पालन करायचे, भूमीवर झोपायचे, नंतर जटा अजिनं मृगाजिनं धारण करणं हे त्या काळी होतं. आता आपण निदान शांत साधं जगू शकतो. अग्निहोत्र करायचं आहे, अभिषेक करायचा आहे, देव पितर अतिथी पूजा करायची आणि वनातील कंदमुळे फळांचा आहार करायचा. आपण निदान हळूहळू या सगळ्या जिभेचे जे रसनेंद्रियाचे जे सोजले पुरवतो ते हळूहळू कमी करायचे. समर्थ बघा, आणलेली भिक्षा त्या पाण्यातनं बुडवून तिला कुठलीही चव आता राहिली नाही असं बघून खात होते. तसं ह्या वानप्रस्थाश्रमात आपल्याला करता आलं पाहिजे. परिव्राजकस्य म्हणजे जितेंद्रियत्वम अनारंभो निष्किंचनत्वम संगत्यागो भैक्षव्रतम अनेकात्रारण्ये च वासः बाह्याभ्यंतरांचे शौचम. म्हणजे काय की संन्यासाश्रमात जितेंद्रिय राहायचं, कुठल्याही नवीन कार्याला आरंभ करायचा नाही. धनत्याग म्हणजे निष्कांचनत्व म्हणजे सोनं इत्यादीबद्दल अभिलाषा न धरणं. मला ती ओळ नेहमी आठवते हे निष्कांचनत्व म्हणलं की, मी निष्कांचन निर्धन साधक वैराग्याचा एक उपासक मनात माझ्या का उपजावे संसाराचे प्रेम. तर मनामध्ये प्रेम म्हणजे आसक्ती नकोय. मी निष्कांचन निर्धन असलं पाहिजे. संग आसक्ती
त्याग, भिक्षाव्रत, अरण्यात अनेक ठिकाणी राहणं आणि बाह्य अभ्यंतर शौच, पावित्र्य राखणं, ही सगळी 4 आश्रमांची अशी कर्तव्य आहेत. पण एक कर्तव्य समान सांगितले 4ही आश्रमाला, ते मला कौटिल्याचं फार आवडलेलं आहे. सर्वेषाम अहिंसा सख्यम शौच मनसूया नृशंस्यंच क्षमाच. म्हणजे सगळ्या आश्रमांनी सत्यम सत्यम, सर्वेषाम अहिंसा सत्यम. तर अहिंसा, सत्य, शौच, असूया न करणं म्हणजेच निर्मत्सर राहणं, अनृशंस्यम म्हणजे कधीही कठोर न बोलणं, दया करणं, प्रेमानं वागणं, दुष्टपणा न करणं, क्षमा यांचं पालन करणं, समान धर्मात समधर्म म्हणजे समभाव जो भगवद्गीतेनं सांगितलेला आहे, समर्थही सांगतात, सर्वाभूती परमेश्वर आहे, ही कल्पना जेव्हा आपण करू त्यावेळेला हा स्वधर्म पालन केला असं होईल. आणि स्वधर्म हा स्वर्गाय आनंत्यायच तस्यातिक्रमे लोक हा संकरात उच्छिद्येत. कौटिल्य सुद्धा एक फार मोठा संतच म्हणायला पाहिजे की स्वधर्माचरण जर प्रत्येकानं केलं तर स्वर्ग आणि अनंत्य, अनंत्य म्हणजे मोक्ष प्राप्त होतो, आणि त्याचं उल्लंघन किंवा अतिक्रमण केलं तर संकर होऊन लोकांचा उच्छेद होतो. म्हणून हा युगधर्माचा सगळा प्रपंच आपल्याला समर्थांनी सांगितलेला आहे. आणि पहिल्याच ओवीत ते सांगतात, नाना देश नाना आश्रम, सर्वाचे मूळ गृहस्थाश्रम, जेथ पावती विश्राम, त्रैलोक्यवासी. त्रैलोक्याचा विचार केलेला आहे, फक्त आपल्या पृथ्वी लोकाचा नाही आहे, की सगळ्या आश्रमांना गृहस्थाश्रमाचा आधार आहे. थोर पुरुष गृहस्थाश्रमात निर्माण होतात आणि त्यांच्याच आश्रयानं जगतात. नाना प्रकारचे वेश, नाना प्रकारचे आश्रम, पण गृहस्थाश्रम हा सर्वांचा मूळ आहे. मला नेहमी ते जास्त पटतं की समर्थांनी पहिल्यांदा इथे गृहस्थाश्रमाचा उल्लेख का केला. आत्ता मी सांगितले तसे उरलेले 3 आश्रम आहेत, हे 3 आश्रम या गृहस्थाश्रमावर अवलंबून आहेत. आणि म्हणून गृहस्थाश्रमाची कर्तव्य किंवा गृहस्थाश्रम कसा आचरायचा या 5 ओव्यात समर्थ आपल्याला समजावून देत आहेत. आणि सगळ्या त्रैलोक्यातील सर्व लोकांना गृहस्थाश्रमात विश्रांती लाभते असं सांगितलेलं आहे. जेथे पावती विश्राम, विश्राम शब्द तर फार त्यांना सुंदर आहे. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, आनंदाचे धाम त्याचे गाऊ राम रे, विश्वाचा विश्राम रे. तर रामाचं का हे करायचं आहे आपण, की या सगळ्या गृहस्थाश्रमामध्ये सगळ्यांना विश्राम देणारा हा आश्रम आहे. म्हणजे अनेक वेश, अनेक आश्रम आहेत, पण या सगळ्यांचं मूळ ह्या गृहस्थाश्रमात आहे. त्रैलोक्यातले सगळे प्राणी तिथे विश्राम पावतात. आणि म्हणूनच समर्थ सांगतायत की या जगामध्ये सगळ्यांचं मूळ हे गृहस्थाश्रम आहे. आणि सर्व त्रैलोक्यातील लोकांना गृहस्थाच्या घरीच विश्रांती प्राप्त होते. म्हणून आपण गृहस्थाश्रम म्हणजेच हा सगळ्यात मोलाचा पाया आहे आपण असं म्हणू या जीवनाचा. आणि त्याचा आपण अभ्यास करायला पाहिजे. अभ्यास तर आपण आयुष्यभर केलेला आहे, पण हा श्रेष्ठ कसा नव्या पिढीला समजावून दिला पाहिजे. आता आज काय झालेलं आहे, सगळीकडे मी आणि माझा, आई वडीलसुद्धा नको झाले. वृद्धाश्रमांमध्ये आई वडील जाऊन कार्य करतायत आणि ते त्यांचं आयुष्य व्यतीत करतायत. पण पूर्वीचा जो गृहस्थाश्रम होता, जो संसार होता, तो किती चांगला होता. 3-3 पिढ्या एका जागी आनंदात राहत होत्या. आणि म्हणून आपण मगाशी जो आढावा घेतला की 4 आश्रमांची चर्चा करताना समर्थांना अभिप्रेत असलेला गृहस्थाश्रम कसा असतो याविषयी चिंतन करण्यासाठी या भागात आपण सुरुवात करतोय. अध्ययन, अध्यापन, यजन, याजन, दान, प्रतिग्रह या षटकर्माचं महत्त्व आपण म्हणजे बरेचदा पाहिलेलं आहे. आणि षटकर्मांनी युक्त असा हा गृहस्थाश्रम असला पाहिजे. महत्त्वाचं काय आहे, अध्ययन सगळ्यांनी करायला पाहिजे, अध्यापन करायला पाहिजे, यजन पाहिजे, याजन पाहिजे. यजन म्हणजे यज्ञ करणं. आपला दैनंदिन आपण म्हणतो ना,
उदर भरणं नोहे जाणीजे यज्ञकर्म, भोजन सुद्धा यज्ञकर्म म्हणून करायचं आहे. याजन दुसऱ्यांकडूनही करवून घ्यायचे, दान द्यायचे आणि वेळ पडली तर आपण स्वीकारायचं पण आहे. म्हणून समर्थांनी आपल्याला की नाना देश नाना आश्रम, मला आता हे आत्ता आम्ही भरपूर फिरून आलो, आपणही सगळे जाऊन येतात, तर नाना देशामध्ये नाना देश, नाना देशींचे नाना वेश असे असतात. पण तिथे सुद्धा ही आपली संस्कृती जतन करण्याचं काम चाललेलं आहे. आणि इथं आपल्याला आश्रमामध्ये या विश्राम मिळायला पाहिजे. काय सुंदर कल्पना केलेली आहे. आणि मग निस्पृहानं कोणत्या आश्रमात राहावं, या श्रोत्याच्या कुतूहलापोटी समर्थ आपल्याला 4 आश्रमांची वैशिष्ट्य आणि खास करून गृहस्थाश्रमाचं महत्त्व विशद करून सांगतायत. की ब्रह्मचर्याश्रमात राहायचं म्हटलं तर मी आत्ता सांगितलं तसं सगळी बंधन आहेत. गुरूंच्या जवळ राहायला पाहिजे, पण तेही आताच्या काळात अशक्य आहे. गुरु जातात विद्यार्थ्यांकडं. गृहस्थाश्रमात राहायचं म्हणलं तर निस्पृहत्व अडचणीत सापडल्यासारखं होईल. कारण प्रपंच हाच मुळी स्वार्थावर बेतलेला आहे. सध्याचा प्रत्येकजण प्रपंच स्वतःसाठी करत असतो आणि प्रपंच म्हणलं की पैसा कमवायला हवा. आता कालच माझी किती सांगत राहिलो तर असं कमी आहे हो. अगोदर लग्न ठरत नाही म्हणून लग्न ठरायला पाहिजे म्हणून लोक धडपड करतात. मुलींनाही वाटतं, मुलांनाही वाटतं. आणि लग्न झाल्यानंतर सगळं चित्र बदलून जातं. ज्या मुलीला स्वातंत्र्य होतं, जी चांगली अध्यात्मात रमलेली होती, जी चांगली नोकरी करत होती, तिला त्या संसारात गेल्यानंतर सगळी बंधनं आणि फक्त वाईटच वागणूक दिली जाते. आजसुद्धा सगळे गृहस्थाश्रम आश्रमाचं सगळं बोजवारा झालेलं आहे तुम्हाला सांगते. आणि पैसा कमवणं एवढंच आहे. देहाचं सुख, कुटुंब सुख जपायला हवं, पण प्रपंचाप्रती ममत्व नको. निस्पृहत्व ढळण्याची शक्यता बळावते. आणि म्हणून गृहस्थाश्रम हा एका निस्पृह उत्तम पुरुषासाठी योग्य नव्हे असं सामान्यांचं मत आहे. पण समर्थांचं म्हणणं आहे की निस्पृह असे जर लोक आपल्या गृहस्थाश्रमात राहायला लागले तर मग ते योग्य आश्रम बनतील, पावन बनतील आणि विश्रांतीचं ठिकाण होईल. म्हणून आश्रम संकल्पनेमध्ये नीतीला मोलाचं स्थान आहे. मनुष्य नीतिवान होण्यासाठी या संकल्पना त्याच्या वासना तृप्तीसाठी एक योग्य स्थान होतं. धर्म, अर्थ, काम, मोक्ष 4 पुरुषार्थ आहेत. त्यातला 3रा काम हा पुरुषार्थ मानलेला आहे वेदामध्ये. आणि त्या कामाचं नियंत्रण राहावं म्हणून हा गृहस्थाश्रम आहे. त्या दृष्टीनं गृहस्थाश्रम अस्तित्वात आलेला आहे. अजूनही पाहतो परदेशामध्ये ही संकल्पना एवढी रुजलेली नाही, पण ते लोक आता प्रयत्न करत आहेत. आपल्या संस्कृतीचा अभ्यास करायला येत आहेत, पाहतायत आणि मग त्यातला आदर्श जो आहे तो स्वीकारण्याचा प्रयत्न करतात. तर सगळा समाज त्रैलोकी म्हणलेला आहे. त्रैलोक्यवासी सगळे जर आनंदित झाले, नीतिमान झाले, ते समर्थना हवंय, तर हे आश्रम नीतिमान होऊ शकतात. आणि त्या दृष्टीनं उत्तम गृहस्थाश्रम सर्व आश्रमाचं मूळ स्थान आहे असं म्हणता येईल. नीती हा प्रगतीचा प्राण आहे. नीतीविना प्रगती अगतिक होऊन जाते. आणि त्यामुळं प्रपंचरत असताना, गृहस्थाश्रमाचं पालन करत असताना निस्पृहता टिकवता येऊ शकते का, अशी एक मनामध्ये शंका डोकावते. आणि या प्रश्नाच्या उत्तरादाखल समर्थांनी पुढच्या ओव्या सांगितलेल्या आहेत. अजून एखादी होऊ शकेल का बघते. देव ऋषी मुनी योगी नाना तपस्वी वीतरागी पितृ आदी करून विभागी अतीत अभ्यागत. संसार म्हणजे फक्त राजा राणीचा संसार नाही आहे जो आत्ता आज अभिप्रेत आहे. तो देव ऋषी मुनी योगी अनेक वैराग्यवंत तपस्वी नाना तापसी वीतरागी. वीत म्हणजे निघून गेलेला आहे, राग म्हणजे आसक्ती. तर असे वीतरागी जे आहेत, पुन्हा अतिथ अभ्यागत सगळे, या ज्यांना गृहस्थाश्रमात भाग आहे ज्यांचा, असे पितर वगैरे सगळे पितृ आदी करून विभागी, असे हे सगळे त्यांचा विचार इथं करायचे. आणि
जरी आपण म्हणतो ना मरावे परी कीर्तिरूपी उरावे, पण सगळे आश्रम साधले तरी सुद्धा कीर्तिरूपानं पुन्हा गृहस्थांच्याच घरी पुन्हा पुन्हा हिंडत फिरत हे बाकीचे 3 आश्रम असतात. म्हणून 3 आश्रम ज्यांच्यावर अवलंबून आहेत असा हा गृहस्थाश्रम आहे. असा हा युगधर्मातला पहिला टप्पा किंवा पहिला महत्त्वाचा भाग हे आपल्याला समजावून देत आहेत समर्थ. किती महत्त्व दिलेलं आहे. आधी प्रपंच करावा नेटका, मग परमार्थ साधावा ती तुका. किती एकेका ओवीमध्ये सांगितलेलं. नेटका, नेटका म्हणजे अगदी आपल्याला पाहिजे तेवढं आपल्यापुरतं नाही. नेटका म्हणजे ह्याच विवेक आणि वैराग्याने युक्त, स्वार्थ सोडून निस्वार्थ वृत्तीनं राहणं, असा तो नेटका करता आला पाहिजे. आणि हे सगळं जे आहे हे गृहस्थाश्रमातच या सगळ्या गोष्टी जन्माला येतात. नंतर जे आश्रम आहेत ते सगळे सोडून जातात किंवा साधना करतात किंवा पुढं कीर्ती मिळवल्यावर गृहस्थांच्या घरीच राहतात. आजही अशी घरं आहेत. आता आपल्या संगमनेरमध्ये सुद्धा आहेत. आपण वेगवेगळ्या ठिकाणाहून उपस्थित राहतात. प्रत्येकाच्या गावामध्ये अशी काही घरं आहेत की जे अशा या चांगल्या संतांना, साधूंना, अभ्यागतांना चांगला आश्रय देतात किंवा त्यांची देखभाल करतात. म्हणून सर्व गृहस्थाश्रमातच जन्मले. मला सांगा, साधू जरी शंकराचार्य सगळे पण ते गृहस्थाश्रमातच जगले ना, किंवा जन्माला आले ना. जगले याचा अर्थ जन्माला आले आणि नंतर त्यांनी गृहस्थाश्रमाचा त्याग केलेला. समर्थांनी सुद्धा वयवर्ष 12व्या वर्षी, गोंदवलेकर महाराज तसेच गेलेले आहेत गुरूंच्या शोधामध्ये. ज्ञानदेवांना तर जन्मताच म्हणजे इतक्या लहान वयातच आपल्या मातापित्यांचं छत्र त्यांचं हरपलेलं आहे आणि त्यामुळं त्यांना वानप्रस्थ किंवा आपलं त्याग करून सगळा साधना करण्यासाठी या लोकांनी कीर्ती मिळवली. परंतु भिक्षेसाठी त्यांना गृहस्थांच्या घरीच जावं लागलं. कधी प्रेमाने जर भिक्षा मिळाली असेल तर त्यांचं भाग्य. किती बोलणी खावी लागलेली आहे. त्याही काळचा समाज बघा. 12वं शतक समर्थांचं म्हणजे 13वं शतक, समर्थांचं 16वं शतक. अशी सुखासुखी भिक्षा देणं हे अपेक्षित आहे आणि म्हणून समर्थांनी हे अगदी आपल्याला म्हणजे पोट तिडकीनं किंवा अगदी कळवळ्यानं सांगितलेलं आहे की सगळ्यांनी हा गृहस्थाश्रम चांगला पाळा. आता देव म्हणजे कोण हो? रामकृष्ण. ऋषी म्हणजे कोण? वसिष्ठ, विश्वामित्र. मुनी म्हणजे कोण? शंकराचार्य इत्यादी. तापसी म्हणजे कोण? तप करणारे. मग भगीरथ वगैरे आपल्या डोळ्यासमोर येतील. वीतरागी म्हणजे कोण? समर्थ इत्यादी. आणि सर्वच सगळे. आणि पितृ म्हणजे पितर. पितरांना सुद्धा संतुष्ट ठेवलं पाहिजे. रोज त्यांची आठवण काढली पाहिजे, त्यांना काहीतरी. आणि विभागी म्हणजे हविषांनाचं भागीदार. जे आपण हे करतो, यज्ञ करतो, त्याच्यामध्ये जो हवी देतो त्याचे भागीदार. आणि अतिथ म्हणजे अतिथी, अभ्यागत. जसं वसिष्ठांकडे विश्वामित्र आपल्या मंत्रीगण सैन्यासह आलेले होते आणि त्यांनी कामधेनूच्या साह्यानं त्यांचं स्वागत आदरातिथ्य केलं होतं. शंकराचार्यांनी शारदांबा आणि शिवगुरूंच्या पोटी जन्म घेतला होता. समर्थ त्यांचा शिष्यपरिवार गृहस्थाश्रमातील लोकांकडूनच भिक्षा मागून त्याचा उदरनिर्वाह होत असायचा. एकनाथांनी सुद्धा आपल्या पितरांच्या श्राद्धासाठी ब्राह्मणांना बोलवलं असता त्यांचे पितर येऊन तृप्त झाले होते. अशी अनेक उदाहरणं आपल्याला पाहायची आहेत. असे 2-3 ओव्या फक्त आज आपण पाहिल्या आहेत. 2च झाल्या तशा. आणि खरं ते 3री वाचायची राहून गेलेली आहे, पण ती आता उद्या आपण घेऊया. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. मुद्दाम आत्ताच झालेली आहे गोकुळाष्टमी, म्हणून भगवंताचं स्मरण करूया. आणि समर्थ काय म्हणतात? कोमळ वाचा दे रे राम, विमळ करणी दे रे राम. तर आपल्याला कोमळ वाचा द्यावं असे म्हणून विनंती करते, प्रार्थना करते. माझ्या हातून जो काही अपव्यय झाला असेल, काही
व्यर्थ काही सांगितलं गेलं असेल. व्यर्थ असं नाही म्हणता येणार, कारण खूप जणांनी आपल्याला इतकं सांगितलेलं आहे. त्याचं इथे कलेक्शन करून, एकत्रित करून आणि दादांनी सांगितलं की जेवढं तुम्हाला सांगता येईल तेवढं सांगा. मला हे एक चांगलं व्यासपीठ मिळालं की आपले विचार शांतपणे आपण ऐकून घेत आहात. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती केती, बुद्धी ज्ञान अल्पमती, सलगी करीते. धन्यवाद. ओंकार म्हणायचे शेवट. काय करायचंय दादा? नाही, योगेंद्रताई नामस्मरण घेतील. हां, ठीक आहे, ठीक. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. उद्या सकाळी 6 ते 7 या वेळेत होईल. लिंक बदलली जाणार नाही याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी ही विनंती. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय रघुवीर. जय रघुवीर. जय श्रीराम. जय जय रघुवीर. जय